केले जातात, मात्र ज्या महापुरुषांचे अनेक आपल्याकडे स्मारक आहेत किंवा वाडे आहेत ते दुर्लक्षित राहतात. अजून तुम्ही ज्या चांदवडमध्ये दर्शनासाठी गेलेला होता तिथं होळकर वाडा आहे, होळकरांचा कलाविष्कार त्या ठिकाणी आहे, दुर्लक्षित राहिलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी ASIच्या माध्यमातून काम केलं जातंय, मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आहे. काय याबाबत आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की मग चौंडीला जी बैठक झाली त्याच्यामध्ये चांदवडच्या त्या रंगमालासाठी सुद्धा निधी उपलब्ध झालाय ना? नाही, काहीच नाही, उल्लेखच नाही त्या सगळ्या संदर्भामध्ये. अक्षरशः सिमेंट कॉन्क्रीटचे लेअर दिले, 64 खांबांवर उभा असलेला वाडा दुर्लक्षित राहिला. चांदवडच्या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करत असते, पण मी या संदर्भामध्ये पालकमंत्र्यांशी बोलते. आणि पालकमंत्रीच नाही मॅडम नाशिकला, जे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर आहेत की नाही, ते नाशिककडे येतात, सारखं लक्ष द्यायचं, त्यांच्याशी बोलेन आणि हा विषय जो आहे तो आपण पुढे काय हरकत नाही. त्याला मग संपवूया. एक प्रश्न पक्षाशी संबंधित परवा जो प्रकार घडला धुळ्याचा, पक्षाच्या